विठ्ठलाच्या मूर्तीची काही प्रमाणात झीज झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आता विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचं आहे असा लेखी अहवाल पुरातत्व विभागानं मंदिर समितीला दिलेला आहे। त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीला लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून। माऊली, नेमकी काय प्रक्रिया असेल आणि ही प्रक्रिया होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागणार आहे याबाबत काही स्पष्टीकरण दिलं गेलंय का? रिद्धी अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं तर जतन आणि संवर्धनाचं काम विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सुरू आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यातील दगडांना कोटिंग करण्याचं काम करण्यात येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर 5 जून पर्यंत हे काम पूर्ण करावं आणि 5 जुलैला आषाढी यात्रा आहे, त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आदेश मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी पुरातत्व खात्याला दिलेले आहेत। आणि काल ज्या बैठकीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुरातत्व विभागानं सुद्धा या अगोदर लेखी अहवाल मंदिर समितीला दिलेले आहे की मंदिराची जी अभिषेक विठ्ठलाला घातला जातो पदस्पर्श दर्शनामुळे भाविकांनी जे पदस्पर्श दर्शन केलं त्यामुळे विठ्ठलाच्या पायाची आणि रुक्मिणी मातेच्या पायाची झीज होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे इपॉक्सी प्लेट लावण्याचं पुरातत्व खात्यानं मंदिर समितीला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मंदिर समिती येत्या काही दिवसातच ती कार्यप्रणाली करणार आहे। त्यामुळं मंदिर सुद्धा काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी आणखी काही बैठक घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं जाईल। रिद्धी, अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी माऊली।